सांगा की रात्रीची आकडेवारी अधिकृत आम्हाला दिली होती, ती आकडेवारी ना आता सकाळची आकडेवारी तुमचं नाव सांगा आणि बोला. नाव सांगून बोला. मी धैर्यशील शिंदे, माजी उपनगराध्यक्ष. सकाळी तहसीलदारांना फोन केल्यानंतर मी इथं आलेलो होतो. मताची कॅल्क्युलेशन हे चुकलेलं सांगितलं. कसं चुकलेलं सांगत असताना पोलीस प्रशासनानं मला दंडाला धरून बाहेर काढलं. दुसरी गोष्ट, त्यानंतर इथं मी तहसीलदारांना एकच प्रश्न विचारत होतो की आपली तफावत कुठं आहे ती मला कागदावरती दाखवा. त्यावेळेला सकाळी CCTV बंद असलेल्याचं मला निदर्शनास आलं, कारण की CCTV फुटेजवाले जे कोण रिपेअरी करणार आहेत ते आम्हाला इथं गाठ पडले. आता आमचं एकच म्हणणं आहे की आमचे नेते वैभव शिंदेच्या वरती प्रशासन बोट धरून सांगतंय की प्रशासक का प्रशासन आणि चूक कुणाची. चूक जर ही आमची असेल तर कुणाची आहे चूक? ही चूक कुणाची आहे? एक गोष्ट आहे, काल रात्री पहाटे गावामध्ये अगोरी राख टाकण्यात आली, मेलेल्या माणसाची राख टाकण्यात आली. एवढी लाजिरवाणी गोष्ट. आणि हे गाव ज्या पद्धतीने चालत होतं हे पूर्ण मोडीत काढण्यात आलं. ठिकठिकाणी कोंबड्या असल्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं. आणि इथं आम्हाला ज्याच्यावर डाग नाही, ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही, त्याला बाहेर काढण्यात येतंय. आणि इथं सगळे शिवसेना आहे, इतर सगळे मित्र पक्ष आहेत. मग मेन पक्ष कुठं आहे? मेन पक्ष कुठं आहे जो विरोधात आहे? याचा विचार करावा, प्रशासनाने करावा, शासनाने करावा आणि सर्व नगरपालिका ज्या आहेत त्यांनी विचारात घ्यावं की अन्याय झालाय की नाही झालाय. नमस्कार, मी विनय कांबळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव आणि इथं 3 नंबर प्रभागामध्ये उमेदवार म्हणून मी उभा आहे. 3 नंबर प्रभागामध्ये काल 996 मतदान झालं 1311 पैकी. तरी पण त्यांनी 3100 मतदान झालं अशी नोंद तिथं केली. 3100 हा त्या लोकसंख्या आहे तिथल्या प्रभागाची लोकसंख्या 3100 आहे. मग लहान लहान मुलांनी सुद्धा मतदान केलं का तिथं जाऊन? 996 मतदान असताना तुम्ही एवढं जर मतदान दाखवत असला तरी सरळ सरळ लोकशाहीचा गळा घोटल्यागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेची पायमल्ली करायचं काम तुम्ही करताय. तुम्हाला एवढीच जर खुमखुम आहे तर समोर समोर येऊन लढा, व्यवस्थित लढा. असं जर कुरघोड्या करत असला तर इथली जनता पण शांत बसणार नाही आणि प्रभागातील लोक पण शांत बसणार नाही. इथून पुढे जर प्रशासनाने याच पद्धतीनं जर वागायचं ठरवलं तर आम्ही प्रभागातील सगळी लोक आणून इथं बसू. आष्टा येथे जे काल नगर परिषदेचं निवडणूक झाली त्याच्या मतदानाच्या बूथनिहाय केंद्रनिहाय जी आकडेवारी प्रसिद्ध जे पत्रकारांच्या ग्रुपवर झाली आणि ॲक्च्युअल जी आकडेवारी होती ह्यामध्ये थोडी काय तफावत होती. त्या तफावतीच्या अनुषंगाने हा विषय निघालेला आहे. आपण इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला जी आकडेवारी कळवलेली आहे ती आपल्या नमुना VM3 जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे. ती आकडेवारी मान्य राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे. त्यामध्ये कोणताही बदल नाही. जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आपण जे उमेदवारांच्या प्रतिनिधींना VM3 देतो आणि आमच्याकडचा जो VM3 आहे याची आपण आत्ता पुन्हा टॅली करून जी प्रशासनाने कळवलेली आकडेवारी योग्य आहे आपण ह्यांना ते समजावून सांगत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही टॅली करून त्यांना द्यायला तयार आहोत. धन्यवाद. CCTV चालू होते रात्री? CCTV चालू आहेत. CCTV पूर्णतः चालू आहेत आणि सिक्युरिटीचा पण विषय नाही. आपल्या इथं SRPF सिक्युरिटी काल रात्रीपासूनच आहे. नेमका गोंधळ कशामुळे उडाला? ऑनलाईन आकडेवारीत नाही, आकडेवारीचा जो गोंधळ आहे तो जिल्हा प्रशासनाला जो आकडेवारी कळवलेली आहे त्याला आपण पूर्ण स्टिकअप आहोत आणि तीच मतदार आकडेवारी आपल्याला मतमोजणी यंत्रामध्ये आपल्याला मिळेल. आता भूमिका काय आहे? भूमिका हेच की त्यांचा संभ्रम दूर करणे एवढीच भूमिका आहे.